हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सेल्फ इनलायटन. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 10th स्टँडर्डचा वर्ल्ड हेरिटेज हा चॅप्टर बघणार आहोत. तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील. सो वर्ल्ड हेरिटेज हा जो चॅप्टर आहे खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला जगामध्ये खूप एक्सप्लोअर करायचं आहे, जगाबद्दल जाणून घ्यायचं आहे, जगामध्ये असलेले वारसा स्थळे, जगामधले असलेले काही स्पेशल ठिकाणं जिथं आपल्याला असं वाटतं की आपण तिथं जायला पाहिजे आणि त्याचं जे सौंदर्य आहे, त्याची जी नॅचरल ब्युटी आहे, त्याची जी सेनिक आहे ती आपण अनुभवायला हवी. सो त्यांच्यासाठी हा एक जो चॅप्टर आहे हा खूप छान पर्वणी आहे. आपण या माध्यमातून आपण जगामध्ये असलेले वेगवेगळे वर्ल्ड हेरिटेज साईट आपण बघणार आहोत. तर चॅप्टरच्या नावामध्येच बरीचशी इन्फॉर्मेशन आहे की वर्ल्ड अँड हेरिटेज. वर्ल्ड म्हणजे जग आणि हेरिटेज म्हणजे वारसा. तर जागतिक वारसा स्थळे कोणती कोणती आहेत, जगामध्ये अशा कोणते कोणते स्थळे आहेत की जे जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केलेले आहेत. त्यानंतर जागतिक वारसा स्थळे म्हणजे काय, ते कोण ठरवतं, कशा पद्धतीने ते स्थळं त्या लिस्टमध्ये ॲड केल्या जातात. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या चॅप्टरच्या माध्यमातून मिळणार आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे वर्ल्ड हेरिटेज. सो आपण स्टार्ट करू. हे जे काही इमेजेस दिलेले त्या जागतिक वारसा स्थळामध्ये इन्क्लूड केलेले काही जे स्थळ आहेत त्याचे हे फोटोज आहेत, ज्यामध्ये एक कोरीव शिल्पची कलाकृती आहे जी आपल्याकडे पण बघायला मिळेल. भारतामध्ये खूप साऱ्या ठिकाणी ज्या लेण्या आहेत, जसं की वेरूळ आहे, अजंता आहे, एलोरा आहे, एलिफेंटा आहे, अशा खूप साऱ्या लेण्या आहेत की जिथं जाऊन आपण ह्या पद्धतीचं शिल्प आपण बघू शकतो. दुसरं, इजिप्तमधले पिरॅमिड्स त्यांनी दिलेले आहे. ही एक खूप वेल डिझाईन अशी बिल्डिंग आहे जी मॉडर्न आहे आणि खूप छान दिसते. त्यानंतर एक झरा जो आहे त्याचा पण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि एक नॅचरल एरिया आहे ज्यामध्ये खूप सुंदर पद्धतीचे फुलं पण दिसत आहेत आणि एक छोटासा झरा पण दिसत आहे. तर चॅप्टर आहे वर्ल्ड हेरिटेज. सो आपण स्टार्ट करू. खूप सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल या चॅप्टरमध्ये. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) to have significant cultural or natural importance to humanity. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. Because World Heritage sites are places that are significant culturally and naturally. They vary in type and includes forest, lakes, monuments and buildings and cities. बघा की वर्ल्ड हेरिटेज साईट ही अशा साईट्स असतात ज्या युनायटेड नेशन्सचा एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशननं डिटरमाइन केलेलं असतात. तर जागतिक वारसा स्थळे जे आहेत ते जे युनेस्को आहे, बघा याला आपण ॲक्रॉनिम म्हणतो, ज्याला परिपूर्ण शब्द असं म्हणतो, आपण परिवर्णी शब्द असं म्हणतो की प्रत्येक शब्दाचा पहिला अल्फाबेट आपण यूज करतो आणि त्याच्यापासून एक शब्द बनतो. सो हे ॲक्रॉनिम इथं यूज केलेलं आहे आणि हे एक ॲक्रॉनिम आहे ज्याचा फुल जो फॉर्म आहे तो आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण एकत्रितपणे काय म्हणतोय की युनेस्को. तर युनेस्कोनं निर्धारित केलेल्या, निश्चित केलेल्या साईट्स असतात ज्यांना आपण काय म्हणतोय की वर्ल्ड हेरिटेज साईट. आता युनायटेड नेशन्सचा एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. तर युनेस्को काय आहे, युनायटेड नेशनची अशी संघटना आहे की ज्याच्यामध्ये शैक्षणिक, वैज्ञानिक, आणि सांस्कृतिक जेवढे काही एरियाज आहेत ते आपण प्रोटेक्ट करणार आहोत. तर हे युनेस्कोचं एक प्रोग्राम आहे ज्या अंतर्गत आपलं जे जागतिक वारसा स्थळे आहेत ती जतन केल्या जातात आणि त्यांच्यावरती ते काम करतात. ती ऑर्गनायझेशन आहे युनेस्को. सो ज्या काही अशा साईट्स आहेत की ज्याचं सांस्कृतिक आणि नैसर्गिक असं महत्त्व आहे, तर मानवी दृष्टिकोनातून त्या ज्या साईट्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत.
तर त्या साईट्स आता युनेस्को काय करत आहे, जतन करत आहेत. ॲज सच साईट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को. ह्या ज्या साईट्स आहेत, ज्या जागतिक वारसा स्थळे आहेत, ते प्रोटेक्ट केलं जातं, त्यांचं संरक्षण केलं जातं आणि त्यांचं मेंटेन ठेवलं जातं. तर ती एक इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रामच्या अंतर्गत केलं जातं. आणि ते जो प्रोग्राम आहे ते कोण चालवतोय, तर युनेस्को चालवतोय. आणि त्याच्यासाठी एक हेरिटेज कमिटी आहे. हेरिटेज म्हणजे वारसा आहे. तर ती कमिटी काय करते, हे सगळ्या ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत त्या मेंटेन करणं आणि त्यांना प्रोटेक्ट करणं, त्याच्यासाठी कृती ठरवणं, कृती कार्यक्रम ठरवणं, या सगळ्या गोष्टी करत असतात. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॉर्मली. आपण का प्रोटेक्ट करतोय ते, तर कारण ज्या जागतिक वारसा स्थळे आहेत त्यांचं खूप महत्त्व आहे. सिग्निफिकंट म्हणजे काय, तर त्या महत्त्वाच्या आहेत. कल्चरली म्हणजे सांस्कृतिक, आणि नॅचरली म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या त्यांचं एक खूप मोठं महत्त्व आहे. दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड्स फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. तर त्यांच्यामध्ये खूप मोठं व्हेरिएशन आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या हेरिटेज साईट्स आहेत, वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये काय काय येतं, फॉरेस्ट म्हणजे जंगल, वेगवेगळे खूप मोठे जंगल्स आहेत बघा, जे प्रोटेक्ट केल्या जातात आत्ता पण वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यानं. दुसरे लेक्स म्हणजे तलाव, त्यांचं जर स्पेशल असे कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर ते पण मेंटेन केलं जातात वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून. दुसरी गोष्ट आहे मोन्युमेंट्स. तर मोन्युमेंट म्हणजे काय, तर स्मारक आहे. त्यानंतर बिल्डिंग्स, काही महत्त्वाच्या बिल्डिंग्स असतात, जसं की द ताजमहल वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. त्यानंतर काही सिटीजचं पण नाव आहेत की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, की त्या वर्ल्ड हेरिटेज साईट अंतर्गत त्यांचं प्रोटेक्शन केलं जातं, त्यांचा विकास केला जातोय. सो वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. फॉर एक्झाम्पल, माउंट होंगशन इन चायना is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. बघा, वर्ल्ड हेरिटेज साईट कॉम्बिनेशन पण असू शकतो. कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर मिक्स, दोन्ही पण असू शकतं. एक कल्चरल असू शकतं आणि दुसरं नॅचरल. आता कल्चरल म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचं असणारं एखादं ठिकाण असू शकतं, आणि दुसरी गोष्ट त्याचं नैसर्गिक, त्याची एक व्हॅल्यू आहे, नैसर्गिकदृष्ट्या पण ते महत्त्वाचं आहे. तर या दोन गोष्टी जर असतील एकाच ठिकाणी, की त्याचं सांस्कृतिक पण व्हॅल्यू आहे आणि त्याची नॅचरल पण व्हॅल्यू आहे, तर ती जी वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून असते. त्या एकाच साईटमध्ये त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसतील. त्याचंच एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की माउंट होंगशन नावाचं जो एरिया आहे चायनामधला, एक पर्वत आहे, माउंटेन आहे, तर त्याचं त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. बघा, हा एक युनेस्कोच्या साईटवरतीच अपलोडेड फोटो आहे. तर हे जे इमेज दिसते ते हे माउंट होंगशन या एरियाचे आहे, जे वर्ल्ड हेरिटेज साईटमधून त्याचं ते कॉम्बिनेशन आहे. ज्याचं जे महत्त्व आहे ते म्हणजे की कल्चरली पण ते तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि दुसरी गोष्ट त्याचं नॅचरली पण ते महत्त्वाचं आहे, नैसर्गिकदृष्ट्या पण ते तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ते जे माउंट होंगशन होतं त्याच्यामध्ये जो कल्चरल त्याचं महत्त्व याच्यामुळं आहे की जे काही हिस्ट्री आहे चायनाची, त्याच्या आर्टची आणि त्याच्या लिटरेचरची, ती खूप छान पद्धतीने तिथे तुम्हाला दिसेल, आणि त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि हे जे माउंट होंगशन आहे चायनामधलं, हे कॉम्बिनेशनचं एक एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये कल्चरली पण त्या ठिकाणाचं खूप महत्त्व आहे आणि नॅचरली पण ते ठिकाण आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि जागतिक वारसास्थळ म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे. त्याच्या मागचं रिझन काय आहे की चायनाचं जे आर्ट अँड लिटरेचर आहे त्याच्या मागचं जे हिस्टॉरिकल रोल आहे ह्युमन कल्चरचा, तो त्याने प्ले केलेला आहे. तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तर ती इमेज होती. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. तर ते जे माउंटेन आहे तो त्याच्यामुळं पण महत्त्वाचं आहे. सिग्निफिकंट का म्हणजे काय, तर खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याचं जे फिजिकल लँडस्केप आहे, ओके,
लँडस्केप म्हणजे काय, तर रमणीय भूप्रदेश. बघा तो इमेज एवढं छान होती, एवढी खूप सुंदर अशी इमेज होती. आपण तिथं जर गेलं तर आपल्याला ते किती छान वाटेल. तर लँडस्केपचा अर्थ काय आहे की रमणीय भूप्रदेश. आणि दुसरी गोष्ट त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे जे काही वैशिष्ट्य आहे त्यामुळं तो नॅचरली पण तेवढंच महत्त्व आहे आणि कल्चरली तर चायनाचं जे आर्ट आणि लिटरेचर आहे त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठा आणि इम्पॉर्टंट असा रोल प्ले केलेला आहे. सो वर्ल्ड हेरिटेज साईटमधलं हे एक एक्झाम्पल होतं, जे एक कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये कल्चरल अँड नॅचरल एरियाज त्यांनी एक्सप्लोअर केलेलं आहे. सो हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता वर्ल्ड हेरिटेज साईट याच्या मागची जी हिस्ट्री आहे ती आपण बघणार आहोत. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control the water from the Nile River. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. The project cost an estimated US 18 million to 14 million, of which came from 15 different countries. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. बघा की ही जी हिस्ट्री आहे वर्ल्ड हेरिटेज साईट्सची, नेमकं कुणालाही कल्पना सुचली की आपण अशा पद्धतीची एखादी साईट बनवायला पाहिजे, अशा पद्धतीची एखादी ऑर्गनायझेशन बनवायला पाहिजे की जी जगामध्ये असलेलं जे काही कल्चर आहे ते मेंटेन करेल, त्याला प्रोटेक्ट करेल. तर त्याची हिस्ट्री आपण यामध्ये बघणार आहोत की जोपर्यंत जेव्हा सुरुवात झाली की आपल्याकडे असं एखादे ऑर्गनायझेशन असायला पाहिजे जी कल्चरल आणि नॅचरल हेरिटेज आपल्याकडे प्रोटेक्ट करेल, त्याची जमा करेल. तर त्याची सुरुवात झाली होती की अर्ली 20th सेंचुरी, म्हणजे 20व्या शतकाच्या एकदम सुरुवातीला ही आयडिया, ही कन्सेप्ट लोकांच्या मनामध्ये होते. जगामधले ज्या काही ऑर्गनायझेशन खूप मोठ्या लेवलवरती काम करत होते त्या लोकांच्या माइंडमध्ये ही कन्सेप्ट होती की असं एखादा तरी ऑर्गनायझेशन असायला पाहिजे. पण त्याला गती केव्हा मिळाली? आता मोमेंटम म्हणजे काय, तर ॲक्च्युली त्याला गती केव्हा मिळाली त्या कामाला, एखादा ऑर्गनायझेशन असायला पाहिजे, की ज्यावेळेस 1950मध्ये त्याला ती गती मिळाली. 1954मध्ये काय झालेलं होतं की इजिप्तला काय करायचं होतं, एक अस्वान हाय डॅम बांधायचं होतं, जे की काय करणार होतं, जी नाईल नदी होती की तिचं जे पाणी आहे ते कंट्रोल करणार होतं आणि ते पाणी त्यांना काय करायचं होतं, साठवून ठेवायचं होतं. आणि जो प्लॅन होता, इनिशियल प्लॅन होता त्या डॅम कन्स्ट्रक्शनचा, जे खूप मोठा तलाव त्यांना कन्स्ट्रक्ट करायचा होता, तर त्या जो एरिया होता, ती जी व्हॅली होती, ती जी दरी होती, ती पूर्णपणे भरलेली होती. कशाने, तर अबू सिम्बल टेम्पल्स तिथं होतं आणि काही इजिप्शियन आर्ट फॅक्ट्स होते. आता स्कोर्स ऑफ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इजिप्शियन आर्ट फॅक्ट्स होते. आर्ट्स फॅक्ट्स म्हणजे काय, तर कलाकृती वेगवेगळ्या. बघा कलाकृती खूप वेगवेगळ्या असतात. आत्ता पण वरती जो फोटो बघितला होता की ज्याच्यामध्ये स्टोनवरती जे काही त्यांनी कोरीव काम केलेलं आहे त्याला आपण एक कलाकृती म्हणू शकतो. तर इथं त्या लोकांना 1954मध्ये खूप मोठा डॅम बांधायचा होता नाईल नदीवरती, ज्याला अस्वान हाय डॅम असं नाव आहे. पण तो डॅम जिथं त्यांना बांधायचा होता, जो एरिया होता, ती जी व्हॅली होती, तिच्यामध्ये काय होतं की इजिप्तमधलं खूप ज्याला सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं असं अबू सिम्बल टेम्पल्स होतं आणि खूप साऱ्या कलाकृती त्याच्यामध्ये होत्या, जे इजिप्शियन कल्चरचे ओळख करून देणार होत्या. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टफॅक्ट्स, युनेस्को लॉन्च अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959 दॅट कॉल्ड फॉर द डिसमॅन्टलिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. आणि
ते वाचवण्यासाठी ते जे मंदिर होतं अबू सिम्बल टेम्पल आणि इजिप्तमधल्या खूप साऱ्या कलाकृती ज्या कल्चरली खूप महत्त्वाच्या होत्या ते वाचवण्यासाठी युनेस्कोनं काय केलं, एक कॅम्पेन लॉन्च केलं, इंटरनॅशनल कॅम्पेन, एक मोहीम हातात घेतली 1959 कशासाठी, तर ते जे मंदिर आहे त्या मंदिराचं विभाजन करायचं आहे आपल्याला आणि त्याचं मुवमेंट घडवून आणायची. म्हणजे काय, तर ते मंदिराची जागा बदलायची. ते सध्या जिथं आहे तिथं तर डॅम बांधणार आहे, तर मग ते मंदिरं तिथून उचलायचे आणि एका उंच अशा जागेवरती नेऊन त्यांना ठेवायचे होते, तिथून जवळच असणाऱ्या हायर ग्राउंडला. आणि हा जो प्रोजेक्ट होता, हे जे त्यांना काम करायचं होतं की एवढं मोठं मंदिर त्यांना त्या जागेवरनं उचलायचं होतं आणि एका उंच अशा जागेवरती त्यांना नेऊन ठेवायचं होतं. त्याच्यासाठी त्यांना जवळपास 80 मिलियन US डॉलरची गरज होती. तर एवढा जो पैसा होता तो त्यांना जमा करायचा होता आणि म्हणून त्यांनी काय केलं होतं की इंटरनॅशनल कॅम्पेन, आंतरराष्ट्रीय मोहीम त्यांनी 1959ला उभारलेली होती. त्यापैकी जो 40 मिलियन अमाऊंट आहे, 40 मिलियन US डॉलर आहे, ते 50 वेगवेगळ्या कंट्रीमधल्या लोकांनी त्यांना डोनेट केलं, 50 वेगवेगळ्या कंट्रीनी त्यांना डोनेट केलं. आणि त्यानंतर हा जो त्यांचा प्लॅन होता, ही जी त्यांची मुवमेंट होती, हा जो त्यांचा प्रोजेक्ट होता, त्याला हे एक यश मिळवलेलं होतं. आणि त्यानंतर युनेस्कोनं काय केलं, आणि युनेस्को आणि इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट त्यांनी काय केलं, एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन इनिशिएट केलं, ज्यामध्ये काय केलं जाईल, एक ऑर्गनायझेशन बनवलं जाईल जी जबाबदार असेल आपलं जे काही कल्चर आहे आणि आपलं जे काही वारसा आहे तो प्रोटेक्ट करण्यासाठी. ती जबाबदारी त्या ऑर्गनायझेशनची असायला पाहिजे. आता इनिशिएटेड म्हणजे काय, त्यांनी सुरुवात केली, त्यांनी असा एक डिसिजन घेतलं की आपण एक अशी ऑर्गनायझेशन बनवायला हवी. तर यामध्ये बघा दोन संस्थांनी महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे, एक युनेस्को आणि दुसरा इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स. या दोघांचा ही तो इनिशिएटिव्ह होता, दोघांनी मिळून ती सुरुवात केलेली होती की आपल्याला अशी एक ऑर्गनायझेशन बनवायची आहे की जी जबाबदार असेल आपलं जे काही कल्चर आहे आणि आपलं जे काही हेरिटेज आहे त्याचा सांभाळ करण्यासाठी. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic and cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic sites. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them in the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. Following the presentation of these goals, the convention concerning the protection of the world culture and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. तर बघा की वरचा जो इन्सिडेंट घडला होता त्या टेम्पलमध्ये तेच होता आणि ते पूर्ण डिस्ट्रक्ट करावं लागलं असतं, त्यांना तोडून टाकावं लागलं असतं. त्याऐवजी युनेस्कोनं काय केलं, त्याला एका उंचावरती नेऊन ठेवलं आणि त्यानं काय झालं की ते मोडलं पण नाही आहे आणि त्याचं जे सांस्कृतिक महत्त्व होतं ते पण अबाधित ठेवलं गेलं आणि ते अजून पण जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांनी ते जपून ठेवलेलं आहे. तर त्यानंतर 1965 जे व्हाईट हाऊस आहे, US जे एक ऑफिशियल संस्था आहे व्हाईट हाऊस, तिथं प्रेसिडेंटच्या अखत्यारीमध्ये येणार आहे. तर त्यांनी काय केलं की वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टची त्यांनी घोषणा केली. आणि ही जी वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट होती ती काय करणार होती, जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या साईट्स आहेत त्या प्रोटेक्ट करणार होत्या. आणि त्यासोबतच काय करणार होते की जगातल्या ज्या महत्त्वाच्या नॅचरल आणि सेनिक साईट आहे त्या पण वर्ल्ड हेरिटेजमध्ये आणलं त्यांनी. त्या पण काय केलं पाहिजे, आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्यांचं पण जतन आपण करायला पाहिजे. सेनिक हा जो वर्ड आहे, सेनिक साईट्स म्हणजे काय, तर निसर्गरम्य ज्या क्षेत्र आहे, निसर्गरम्य जे ठिकाण आहे ते पण काय करणार होते तिथून पुढे
मेंटेन करणार होता. आत्तापर्यंत फक्त कल्चरली आणि नॅचरली महत्त्वाच्या साईट्स त्यांनी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण आता सैनिक ज्या साईट्स आहेत त्या पण ते डेव्हलप करणार होत्या. आणि फायनली 1968 म्हणजे बघा एकदम 19व्या शतकाच्या सुरुवातीला ही कन्सेप्ट होती की आपण अशी एखादी ऑर्गनायझेशन बनायला पाहिजे. आणि मग नंतर 1950 त्याला गती मिळाली. 1954 तो इन्सिडेंट घडला. 1965 व्हाईट हाऊसनं ते कॉल केलं आणि त्यानंतर जाऊन 1968 जी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर त्यांनी पण सेम गोल्स डेव्हलप केले. त्यांचं पण सेम ध्येय होतं की जगामधले जेवढे काही जागतिक वारसा स्थळे आहेत ते आपण प्रोटेक्ट केले पाहिजे. आणि त्यांनी त्यांचं जे गोल्स आहेत ते युनायटेड नेशनच्या कॉन्फरन्स समोर मांडले, जी स्टॉकहोममध्ये स्वीडनमध्ये झाली होती 1972. आणि त्यांचं प्रेझेंटेशन जे केलं त्यांनी, त्यांचे जे ध्येय होते ते, आणि त्यांना असं वाटत होतं की आपण काय करायला पाहिजे, जगामधलं जे काही सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचा वारसा आहे तो आपण जपतून ठेवायला पाहिजे. आणि त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे, त्यांचं जे गोल्स आहेत ते काय केलं, युनेस्कोने ॲडॉप्ट केले, त्याला मान्यता दिली. आणि फायनली युनेस्कोचं जे जनरल कॉन्फरन्स होतं जे 16 नोव्हेंबर 1972 झालेलं होतं, त्याच्यामध्ये त्याला मान्यता दिली गेली की अशा पद्धतीची एक ऑर्गनायझेशन असायला पाहिजे जी जगामधले वारसा स्थळे मेंटेन करू शकते, त्याला प्रोटेक्ट करू शकते. तर वर्ल्ड हेरिटेज कमिटी, आतापर्यंत आपण तिचा प्रवास बघितला की ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने अस्तित्वात आली, आता तिचं काम कशा पद्धतीने चालतं किंवा कोण आहेत की ज्यामध्ये ते लोक या संस्थेचं काम करतात. सो द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which site will be listed as a UNESCO World Heritage Site. The committee meets once a year and consists of representatives from 21 states parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. बघा ही जी कमिटी आहे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, ही रिस्पॉन्सिबल आहे. तिची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे काय तर जगामध्ये असलेल्या ज्या काही जागतिक वारसा स्थळे ते शोधणं आणि त्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये सहभाग करून घेणं. ह्याचं काम कोण करणार आहे तर ती ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे. आणि ही जी कमिटी आहे ती वर्षामधून एकदाच त्यांचं एक असेंब्ली होते, त्यांची सभा होते. आणि या कमिटीमध्ये 21 स्टेट पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. म्हणजे 21 स्टेट पार्टीजमधून त्याचे प्रतिनिधी निवडले जातात. आणि ते त्यांचा जो कार्यकाळ असतो तो किती वर्षाचा असतो, 6 वर्षाचा असतो. जर एखाद्या मेंबर जर निवडून दिला तर तो त्या कमिटीमध्ये किती वर्षासाठी असणार आहे तर 6 वर्षासाठी असणार आहे. आणि हे जे वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली असते त्यामध्ये ते वर्षातून एकदाच येऊन काय करतात, ते तिथं भेटतात. ज्या स्टेट पार्टीज आहेत त्या काय करतात, नंतर जे लोक निवडून दिल्या जातात तर ते त्या कमिटीमध्ये काम करतात. आणि नवीन ज्या काही साईट्स असतात वर्ल्ड हेरिटेज साईट वेगवेगळ्या टेरिटरीमध्ये, तर ते त्यांच्या टेरिटरीमध्ये म्हणजे त्यांच्या प्रदेशामध्ये, टेरिटरी म्हणजे काय तर भूप्रदेश ज्याला म्हणतो आपण, तर त्यांच्या भूप्रदेशामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या काही साईट्स आहेत तर ते काय करतात, ते मेंटेन करतात. ते तिथं त्या लिस्टचा ते काय करतात, त्याच्यामध्ये समावेश करतात. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. जर एखादं ठिकाण आहे तर त्याला आपण त्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कशा पद्धतीने स्थान देऊ शकतो ते या पॉईंटमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे, सांगितलेलं आहे. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. The first of which is for a country or a state party to take an inventory of its significant cultural and natural sites. बघा की जर एखादा ठिकाणाला आपल्याला त्याच्यामध्ये स्थान द्यायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल की आपण जे काही मेंबर्स त्यामध्ये इलेक्ट करून दिलेले, आपण जे काही मेंबर्स निवडून दिलेले, किंवा मग एक जी कंट्री आहे, जो देश आहे, त्याला काय करावं लागेल, एक इन्व्हेंटरी लिस्ट बनवावं लागेल. इन्व्हेंटरी म्हणजे अशी लिस्ट, अशी यादी जी आपल्याला बनवायची आहे. आणि
तिचा उपयोग होणार आहे आपले नॉमिनेशनसाठी. तर त्यांना काय करावं लागेल, अगोदर त्यांच्या कंट्रीमध्ये असणाऱ्या जेवढ्या काही प्लेसेस आहेत, जेवढ्या काही साईट्स आहेत की ज्याचं ज्या महत्त्वाच्या आहेत, कशाने दोन दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे असायला पाहिजे. एक सांस्कृतिकदृष्ट्या आणि दुसरं नैसर्गिकदृष्ट्या त्याचं महत्त्व असायला पाहिजे. तर त्याची एक इन्व्हेंटरी लिस्ट त्यांनी बनवायला हवी, एक टेंटेटिव्ह लिस्ट बनायला हवी. तर त्या लिस्टला काय म्हणणार आहे, ते टेंटेटिव्ह लिस्ट. अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. आणि जर ह्या इन्व्हेंटरी लिस्टला त्यांनी काय म्हणलेलं आहे की टेंटेटिव्ह लिस्ट आहे, आणि ही खूप महत्त्वाची आहे. जी टेंटेटिव्ह लिस्ट आहे ती खूप महत्त्वाची असते, कारण की ज्यावेळेस नॉमिनेशन करायचं असतं आपल्याला, एखादी साईट त्यामध्ये इन्क्लूड करा म्हणून तिचं नाव द्यायचं असतं, तर ती साईट अगोदर आपल्याला कोणत्या लिस्टमध्ये यायला हवी, तर ती आपल्या इन्व्हेंटरी लिस्टमध्ये असायलाच हवी. त्याच वेळेस तिला आपण आपले साईट म्हणून त्याचं नॉमिनेशन करू शकतो. ही पहिली स्टेप होती. दुसरी स्टेप काय आहे, नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. तर दुसरी स्टेप काय आहे की जी काही कंट्री आहे, ज्या कोणत्या कंट्रीमध्ये ती साईट आहे, तर तिला त्या टेंटेटिव्ह लिस्टमधून काय करावं लागेल, काही ज्या साईट्स आहेत त्या सिलेक्ट करावं लागेल आणि त्याचं नॉमिनेशन करावं लागेल. म्हणजे त्यांचे नावं द्यावं लागेल की हे जी साईट आहे ती काय करा, वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये याचा समावेश करून घ्या. हे दुसरे स्टेप होते. तिसरी स्टेप काय, द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendation to the World Heritage Committee. बघा, तिसरी जी स्टेप आहे ती काय करावं लागते की ज्यावेळेस आपण एखाद्या साईटचं रिकमेंडेशन केलं किंवा नॉमिनेशन केलंय, तर ती जी फाईल आहे ती 2 ॲडवायझरी बॉडीजकडनं व्हेरीफाय केल्या जाईल. तर त्या बॉडीज कोणत्या कोणत्या आहेत, तर पहिले इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स हे आहे, आणि दुसरं द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. ह्या 2 ज्या बॉडीज आहेत, ज्या ॲडवायझरी बॉडीज आहेत, त्या काय करणार आहेत की आपण जी साईट त्यांना सांगितलेली आहे त्याचं रिकमेंडेशन करणार आहेत. रिकमेंडेशन म्हणजे काय, तर ते त्याला सजेस्ट करणार आहे की ही जी साईट आहे ती त्याच्यामध्ये इन्क्लूड करा, त्याची ती शिफारस करणार आहे की ही जी साईट आहे ती काय करायला पाहिजे, आपण इन्क्लूड करायला पाहिजे. आता ह्या ज्या 2 कमिटी ही रिक्वेस्ट करतात वर्ल्ड हेरिटेज कमिटीला की ही साईट काय करा, आपण त्यामध्ये इन्क्लूड करा. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट वन्स अ इयर टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन अँड डिसाईड विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि जी त्यांची जनरल असेंब्ली होते, वर्ल्ड हेरिटेज कमिटीची जी एक सभा होते वर्षातून एकदा, ते डिसाईड करतात की मग ह्या जे नॉमिनेशन्स आलेले आहे, या ज्या रिकमेंडेशन केलेले या 2 संस्थेने, इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स आणि दुसरं जे वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन, यांनी जे काही रिकमेंडेशन केलेले त्यापैकी ते निवडतात की कोणतं जे नाव आहे ते आपण वर्ल्ड हेरिटेज लिस्टला यावेळेस अपलोड करायला हवं. The final step is becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. आणि जी शेवटची स्टेप आहे, 5वी जी स्टेप आहे ती काय आहे की ज्यावेळेस त्या 2 संस्थेने रिकमेंड केलेलं आहे आणि त्या जनरल असेंब्लीमध्ये चर्चा होते की जी साईट दिलेली आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये 10 पैकी 1 तरी निकष, जे वर्ल्ड हेरिटेज साईट बनण्यासाठी 10 पैकी 1 तरी निकष त्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजे, त्या साईटवरती असायला पाहिजे. त्याच वेळेस काय होतं, ती जी साईट आहे जी रिकमेंड केलेली आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषणा केली जाते वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या जनरल असेंब्लीमध्ये. इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया इट कॅन देन बी इन्स्क्राईब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. जर त्या साईटनं त्याचे जे निकष आहे, क्रायटेरिया म्हणजे काय, तर ते निकष पूर्ण केले तरच काय होणार आहे, ती जी साईट आहे ती इन्स्क्राईब केल्या जाणार आहे. म्हणजेच काय, ते तिचा समावेश वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्या साईटचा काय केला जाणार आहे, समावेश केला जाणार आहे. सो हे 5 स्टेप होते ज्यामध्ये आपल्याला एखादा साईट वर्ल्ड हेरिटेजमध्ये
ॲड करता येतात. पहिले एक इन्व्हेंटरी लिस्ट करायची, त्यानंतर ती टेंटेटिव्ह लिस्टमधून आपल्याला काही प्लेसेस सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर जी कमिटी आहे, त्या 2 बॉडी आहेत, त्याचं ते ॲडवायझरी बॉडीज त्याचं व्हेरिफिकेशन करणार. त्यानंतर ते रिकमेंडेशन कुणाला करणार, तर वर्ल्ड हेरिटेज कमिटीला करणार. आणि नंतर वर्ल्ड हेरिटेज कमिटी मध्ये ठरवलं जाणार की 10 पैकी कमीत कमी एक निकषामध्ये तरी ही साईट बसते का. आणि ज्यावेळेस ते होईल, ती त्याचा क्रायटेरिया फुलफिल करेल, त्यावेळेसच काय होईल की ते जी साईट आहे जी रिकमेंड केलेली होती एखाद्या कंट्रीनं, ती त्याच्यामध्ये घेतल्या जाईल, तिचा समावेश त्याच्यामध्ये केला जाईल. So once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes a considered within the international community. आणि ज्या वेळेस एकदा का ह्या सगळ्या प्रोसेसमधून एखादी साईट गेली, तर काय होणार आहे, ती डिक्लेअर केलं जाणार वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून. एकतर ती पहिले तर प्रॉपर्टी राहील त्या टेरिटरीची. टेरिटरी म्हणजे काय, तर ज्याला आपण प्रदेश म्हणतो. ज्या कंट्रीमध्ये ती साईट आहे तिची तर ती प्रॉपर्टी राहणारच आहे, पण नंतर ती इंटरनॅशनल कम्युनिटीची पण काय होणार आहे, ती प्रॉपर्टी होणार आहे. म्हणजे फक्त तो एकच देश तिच्यावरती त्याचा हक्क तर आहेच, पण बाकीचे लोक पण तिथे जाऊ शकतील अभ्यास करण्यासाठी किंवा ते बघण्यासाठी. तर त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी वर्ल्ड हेरिटेज कमिटी घेते. मग तो जे साईट आहे ती त्यांना डेव्हलप करता येते. तर वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. As of 2009, there are 819 World Heritage Sites that are located in 148 countries. 689 of these sites are cultural and include places like Sydney Opera House in Australia and the historic center of Vienna in Austria. 176 are natural and feature such locations as the US Yellowstone and Grand Canyon National Park. 25 of the World Heritage Sites are considered mixed, that is natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. बघा, 2009 नुसार 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स होत्या, ज्या 148 कंट्रीमध्ये होत्या. त्यापैकी ज्या 689 होत्या त्या कल्चरल होत्या, ज्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. ज्यामध्ये जे प्लेसेस होते ते होते सिडनीचं ओपेरा हाऊस होतं, जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यानंतर हिस्टॉरिक सेंटर ऑफ वेना आहे, जे ऑस्ट्रियामध्ये आहे. त्यानंतर 176 ह्या नॅचरल होत्या, नैसर्गिक क्षेत्र होते. त्याच्यामध्ये काही लोकेशन होते, जसं की US येलोस्टोन होतं, त्यानंतर ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क्स होतं. आणि 25 जे आहे त्या वर्ल्ड हेरिटेज साईट ज्या आहेत त्या मिक्स्ड म्हणून कन्सिडर केल्या होत्या. म्हणजे त्यांचं दोन्ही पण महत्त्व आहे, नॅचरली पण आणि कल्चरली पण. त्याचंच एक एक्झाम्पलचं होतं, ते होतं पेरूस माचू पिचू. हे एक्झाम्पल आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत त्या आहेत इटलीमध्ये, ज्या आहेत 44 ठिकाणं वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलं गेलं आहे. सो हायेस्ट नंबर आहेत ते इटलीमध्ये. इंडिया हॅज 36, 28 cultural, 7 natural and 1 mixed World Heritage Sites. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones, which include first Africa, second Arab states, third Asia Pacific including Australia and Oceania, fourth Europe and North America, and fifth Latin America and the Caribbean. तर इंडिया जे आहे, इटलीच्या नंतर 36 ज्या साईट्स आहेत ते इंडियामध्ये आहेत, ज्यामध्ये 28 सांस्कृतिकदृष्ट्या आहेत, 7 नैसर्गिकदृष्ट्या आहेत आणि एक मिक्स्ड अशी साईट आहे, जे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेलं आहे. आणि जगामधलं जे काही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे तिनं जगामधल्या वेगवेगळ्या कंट्रीला 5 जॉग्राफिक एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. जॉग्राफिक एरिया म्हणजे भौगोलिक क्षेत्रामध्ये त्यांनी वाटून दिलेलं आहे, त्यांचं वेगवेगळे पार्ट केलेले आहे. जो पहिला आहे एक आफ्रिका आहे, दुसरा आहे अरब स्टेट म्हणून आहे, तिसरा एशिया स्पेसिफिक ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ओसेनिया पण आहे. त्यानंतर जो चौथा आहे तो आहे युरोप, आणि त्यानंतर नॉर्थ अमेरिका आहे, आणि जो लास्ट आहे तो आहे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन. तर हे जे प्रदेश आहे पूर्ण जगाच्या जेवढ्या काही कंट्रीज आहेत त्यांनी या 5 याच्यामध्ये
वाटून दिलेला आहे, डिवाईड केलेला आहे, ज्याला आपण म्हणतो जॉग्राफिक एरियामध्ये, जॉग्राफिक झोनमध्ये त्यांनी वाटून दिलेलं आहे. सो वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर, अशा पण काही साईट्स आहेत की ज्या जागतिक वारसास्थळं म्हणून घोषित केलेलं आहे, पण त्या आता धोक्यामध्ये आहेत, त्यांचं जे अस्तित्व आहे ते धोक्यामध्ये आहे. तर त्या काय, लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बिंग डिस्ट्रॉइड or lost due to war, poaching, natural disaster like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. बघा की खूप साऱ्या ज्या काही नॅचरल आहे आणि ऐतिहासिक अशा कल्चरल साईट्स आहेत त्या सध्या डेंजरमध्ये आहेत, ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून घोषित केलेल्या आहेत. त्या डिस्ट्रॉय केल्या जातात. आता डिस्ट्रॉय म्हणजे त्या नष्ट केल्या जात आहेत. तर कशामुळे त्या नष्ट होतात? एकतर वॉर, ज्यावेळेस युद्ध होतं त्यावेळेस बघा बॉम्ब्स वगैरे टाकल्या जातात आणि मग खूप मोठी हानी होते. युद्धामुळे पण पोचिंग, ज्याला आपण शिकार करणे म्हणतो, ज्यावेळेस लोक शिकारी जातात त्यावेळेस पण ते कदाचित तिथं जाऊन त्यामध्ये ते डिस्ट्रॉय होतं. नॅचरल डिझास्टर, ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते, जसं की भूकंप असेल, अर्थक्वेक, त्यानंतर अनकंट्रोल अर्बनायझेशन. आपण आता बघतोय की जिकडे नाही तिकडे खूप मोठ्या सिटीज वाढत आहेत. अर्बनायझेशन म्हणजे काय, शहरीकरण होत आहे. जिथं कुठे अगोदर खूप मोठ्याले जंगलं होते, आता तिथं खूप मोठ्या सिटीज आपल्याला दिसत आहेत. तर हे पण त्यामागचं एक रिझन आहे की जागतिक वारसास्थळे डिस्ट्रॉय होतं त्याच्यामुळे. त्यानंतर हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, खूप जास्त लोक तिथं येत आहेत, त्या सगळ्या वर्ल्ड हेरिटेज साईटला बघतायत. तिथं कदाचित मग काही लोकांकडनं बाय मिस्टेकली काही गोष्टी तुटतात, त्या टच केल्यामुळं किंवा त्यांच्याकडनं मिस्टेकनली काही गोष्टी खराब होऊन जातात. तर हा एक रिझन होतं ज्यामागे की वर्ल्ड हेरिटेज साईट डेंजरमध्ये आहेत. त्यानंतर काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, म्हणजे जसं की एअर पोल्युशन. बघा की रिसेंटली एक न्यूज आली होती की जे ताजमहल आहे ते अगोदर खूप पांढरशुभ्र होतं आणि आता ते थोडंसं येलोइश कलरचं होत आहे. तर हे एअर पोल्युशनचा इम्पॅक्ट आहे की आजूबाजूची जी एअर आहे त्यामुळे काय होतं की त्याचा कलर आता चेंज होत चाललेला आहे. म्हणजे आपण त्याला जसं आहे तसं प्रोटेक्ट नाही करत आहे, त्याचा आता काय होतं त्याच्यामध्ये बदल होत आहे. दुसरे एक त्याने एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, ॲसिड रेन. यामुळे पण काय होतं की वर्ल्ड हेरिटेज साईट काय होत आहेत, डिस्ट्रॉयड होत आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं आहे, त्या सगळ्या साईट डेंजरमध्ये आहेत. आणि त्या सगळ्यांची एक वेगळी लिस्ट केलेली आहे वर्ल्ड हेरिटेज साईटनं, वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर म्हणून. जे काय करते की वर्ल्ड हेरिटेज कमिटीला सांगते की आपण ह्या ज्या साईट्स आहेत, ह्या ज्या डेंजरमध्ये असलेल्या साईट्स आहेत, त्यांच्यासाठी आपण एक वेगळ्या रिसोर्सेस अलोकेट करायला पाहिजे. नाही का, वेगळ्या जो आपल्याकडे पैसा येतो आहे त्याची वाटणी करायला पाहिजे, की जेणेकरून काय करू शकतो आपण, ह्या ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत ज्या डेंजरमध्ये आहेत त्यांचं आपण छान पद्धतीने संरक्षण करू शकतो. इन ॲडिशन, डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट. इफ हाऊएवर अ साईट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स विच अलाउड फॉर इट to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. To learn more about the World Heritage Site, visit the World Heritage Center's website at whc.unesco.org. बघा की जे काही वर्ल्ड हेरिटेज साईट डेंजरमध्ये आलेल्या आहेत तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी युनेस्कोनं काही स्पेशल फंड दिलेलं आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, जेणेकरून आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो. आणि हे सगळं जरी झालं तर त्याच्यासाठी युनेस्कोनं काही ॲडिशनल आणि डिफरंट प्लॅन्स केलेले आहे की ज्याच्यामुळे काय करू शकतो आपण, ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करू शकतो किंवा त्या रिस्टोर पण करू शकतो. पण जर हे सगळं घडूनही एखाद्या वेळेस एखाद्या जागतिक वारसास्थळ जे आहे त्यानं ते कॅरेक्टरिस्टिक्स, ते जे वैशिष्ट्य होतं ज्याच्यामुळे आपण त्याला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये इन्क्लूड केलेलं होतं, त्या लिस्टमध्ये नाव दिलेलं होतं, ते वैशिष्ट्य जर त्या क्षेत्रानं त्या साईटनं जर गमावलं तर वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते
ते जे नाव आहे, ते जे स्थळ आहे, ते जागतिक वारसा स्थळामधून काढून टाकलं जातं आणि त्यानंतर ती जी नाव आहे ती त्याच्यामधनं डिलीट केलं जातं. आणि वर्ल्ड हेरिटेजबद्दल, जागतिक वारसा स्थळाबद्दल तुम्हाला अजून जर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, या खूप मोठा विषय आहे, खूप विस्तृत असा विषय आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला अजून जर जाणून घ्यायचं असेल तर वर्ल्ड हेरिटेजची जी साईट आहे whc.unesco.org, यावरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ह्या जे साईट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे. आणि जे काही वर्ड्स आहेत त्याचा मिनिंग पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे. सो तुम्ही जे शब्दार्थ आहेत ते पण त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता. आणि युनेस्कोची जी साईट आहे ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टाकलेली आहे. सो तिथे जा आणि व्हिजिट करा. सो आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजलेला असेल. थँक्यू.